कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात भगवान प्रभू रामांची 108 फुटांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे। करवीर वासियांना 22 जानेवारीच्या अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे वेध लागले। श्रीरामाच्या या कटआउटचं उद्घाटन राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये तर श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे आणि त्याचाच पार्श्वभूमीवरती संपूर्ण भारतभर आता वातावरण जे आहे ते राममय झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरात सुद्धा अगदी गल्लोगल्ली वातावरण जे आहे ते राममय झाल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापुरातल्या दसरा चौक मैदानामध्ये मी उभा आहे आणि माझ्या या मागे आपण पाहताय रामाजी जवळपास 108 फूट उंच असे कटआउट या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। खरं तर कोल्हापूर शहरातल्या विविध ठिकाणी आता रामाच्या कटआउट्स अशाच पद्धतीचे उभे राहिल्याचं पाहायला मिळतं आणि कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी हे भव्य असं रामाचं कटआउट उभारण्यात आलेलं आहे। खरं तर याच मैदानावरती विविध कार्यक्रम देखील होणार आहेत आणि त्याचीच तयारी आता या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहताय। खरं तर सकल हिंदू समाजाच्या वतीने हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत। आपल्यासोबत नाना कदम आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने सगळे कार्यक्रम असणार आहेत? भव्य अशी रामाचं कटआउट देखील आता आहे। जय श्रीराम। सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकामध्ये 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येमधील कार्यक्रमानिमित्त अखंड देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केल्यानुसार ज्या त्या ठिकाणी ज्या त्या शहरामध्ये असे कार्यक्रम घेतले जात आहेत। या कार्यक्रमामध्ये सकल हिंदू समाज कोल्हापूर जिल्हा तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून व आदरणीय चंद्रकांतदादा पाटील शिक्षण मंत्री महाराष्ट्र यांच्या माध्यमातून या कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक दसरा चौकामध्ये कार्यक्रम घेतला जात आहे। आपण पाहिलं असेल 108 फुटाची श्री प्रभू रामाची मूर्ती या ठिकाणी काल आम्ही उभं केली आहे। आज दुपारी 1 वाजता याचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि अखंड कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत। भव्य शोभायात्रा उद्या 21 तारखेला आम्ही कोल्हापूर शहरामध्ये घेत आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।